या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत नागरी सुविधांना भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी रस्ता काम व सुरक्षेच्या दृष्टीने वॉल कंपाऊंड उभारण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये असा एकूण 50 लाख रुपयांचा निधी सन 2025-26 अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्राकरता क्षेत्रविकास या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला। हा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री नामदार माणिकराव कोकाटे आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते व अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनामुळे व निर्णायक भूमिकेमुळे प्राप्त झाला। प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव तसेच नगरसेवक नागेश गायकवाड यांनी अल्पसंख्याक बांधवांना दफनविधीच्या वेळी होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील गैरसोय आणि कब्रस्तानच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सातत्याने शासन दरबारी प्रभावीपणे मांडत ठोस पाठपुरावा केला होता। यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून जन्नतुल फिरदौस कब्रस्तान इथं 50 लाखांचे सांस्कृतिक भवन मंजूर होऊन त्याचे भूमिपूजन नजीब मुल्ला यांच्या हस्ते पार पडलं होतं। त्याच भूमिपूजन सोहळ्यात किसन जाधव यांनी रस्ता व वॉल कंपाऊंडसाठी ठाम मागणी मांडली होती। त्या मागणीची दखल घेत नजीब मुल्ला यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिफारस केल्याने त्याचा थेट परिणाम म्हणून आज हा निधी प्रत्यक्षात मंजूर झाला। या कामाचा अध्यादेशी संबंधित विभागास प्राप्त झाला। लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। गेल्या 3 वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक राजवट असतानाही किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या इच्छाशक्तीमुळे, पाठपुराव्यामुळे आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे प्रभागातील विकास कामं मार्गी लागत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं। या निधीमुळे अल्पसंख्याक समाजात समाधान व आनंदाचं वातावरण निर्माण झालं। समाज बांधवांनी किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही दिली। यावेळी अल्पसंख्याक समाज बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे आणि नजीब मुल्ला यांचे विशेष आभार मानत त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच हा निधी मिळाल्याची भावना व्यक्त केली। या पुढील काळात प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहसंपर्क प्रमुख तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून विकास साधणार असल्याचं यावेळी किसन जाधव म्हणाले। अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणारं नेतृत्व म्हणून किसन जाधव व नागेश गायकवाड यांचा गौरव होत असून हा विश्वास व पाठिंबा कायमस्वरूपी राहील असा ठाम विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला। निश्चितच येणाऱ्या काळात अल्पसंख्याक समाजाच्या विकासात या दोघांचं योगदान अधिक भरीव राहील असा सूर या निमित्तानं सर्वत्र उमटतोय। या पत्रकार परिषदेस हाफिज सनामुल्ला, तय्यब अली, आसिफ शेख, मोहम्मद आळगी, असलम इनामदार, महबूब कुडले, शहनवाज शेख, सैपन शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख, फिरोज पठाण आदींची उपस्थिती होते। सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी मी सर्वप्रथमतः स्वागत करतो। आज विशेष करून पत्रकार बांधवांना एकत्रित करण्याचा उद्देश हा आहे की गेल्या 15 ते 20 दिवसाच्या पूर्वी प्रभाग 22 येथील जन्नतुल फिरदौस कब्रस्तान याच्यासाठी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती जमातीसाठी जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधी अंतर्गत जन्नतुल फिरदौस कब्रस्तान साठी 50 लाख रुपयाची त्यांनी तरतूद केली होती आणि त्याचा शुभारंभचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते, ठाण्याचे महापालिकेचे माजी गटनेते, अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक नजीबभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी प्रकर्षानं आवर्जून सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी त्या भागाचा एक सदस्य या नात्यानं नजीबभाईंसमोर अशी मागणी केली होती की अजितदादांनी 50 लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी निधी दिलेला आहे ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय। या ठिकाणी या कब्रस्तानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे। त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे। त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी
नजीबभाई मुलांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं. नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणानं बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा तिघांनाही एकत्रितपणाने त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंडने त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याचं देखील काल जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय महापालिकेच्या आयुक्तांना दोघांनाही त्याचं GRचं प्रत प्राप्त झालेलं आहे. त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना राष्ट्रवादी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने चालणारा पक्ष आहे. त्या पक्षाचं जनमानसापर्यंत काम पोचावं हा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज मी या बैठक आयोजित केली. या बैठकीला आवर्जून हाफिज सलाउद्दीन भाई, हाफिज तय्यब अली, आसिफ भाई शेख, मोहम्मद भाई आळगी, इस्लाम भाई इनामदार, महबूब भाई कुडले, शहाजान भाई शेख, सैफन भाई शेख, जाकीर भाई शेख, सुलेमान भाई शेख, फिरोज भाई पठाण या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी आवर्जून या भागाचा सदस्य या नात्यानं या सर्व ज्येष्ठ मंडळींचा देखील मी आता सन्मान करतो आणि आता आपल्या चांद मस्जिदचे देखील ट्रस्टी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने जो चालणारा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाचं कामकाज पूर्वीपासून अजितदादाच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून काम चालत आलेलं आहे आणि भविष्यात देखील हा काम चांगल्या पद्धतीने चालत राहणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये स्वतः अजितदादा देखील, तटकरे साहेब असतील, हे दोघंही नेते मंडळी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. इतरही ज्या काही अडीअडचणी असतील त्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आवर्जून आणणार आहोत आणि त्यातून देखील सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा हा आमचा उदात्त हेतू त्या माध्यमातून राहणार आहे. अजून अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आज जैसा कि हम यहाँ पर हमारे वार्ड के नगर सेवक किशनभाई जादे के ऑफिस में यहाँ पर हम बैठे हुए हैं। सबसे पहले तो मैं तमाम आए पत्रकार भाइयों का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने आज शोलापुर शहर के अंदर जो विकास काम हो रहा है उसको जो यहाँ पर रिकॉर्ड करने के लिए आए और साथ ही कुछ दिन पहले जन्नतुल फिरदौस कब्रिस्तान जो प्रभाग क्रमांक 22 में है और अक्सर सलम एरिया में है, वहां से बहुत दूर जो है जाना पड़ता था पहले, लेकिन अभी वहां पर कब्रिस्तान बना, पैगंबर इमाम शेख जो माजी नगर सेवक उन्होंने बनाया, लेकिन वहां कुछ काम बाकी था। तो हाल ही में पिछले महीने हमारे किशन भाई जादव और नागेश अन्ना साहब जो दो वार्ड नगर सेवक है, इन्होंने वहां पर जनाजा हॉल का बहुत ही बेहतरीन 50 लाख रुपए का काम किया। तो उसका शुक्रिया का प्रोग्राम भी था और हमने तमाम जमीयत उलमा के लोग वहां पर, हमारे जो जिले के सदर थे माजी मौलाना इब्राहिम साहब वगैरह और दीगर लोग थे शहर के जिम्मेदारान, तो उन्होंने शुक्रिया अदा किया और बहुत अच्छा काम हुआ। लेकिन कुछ काम की डिमांड थी, आने जाने का जो रास्ता था, पहला पुराना रास्ता था रेलवे का, लेकिन वो बंद हो गया। अभी आने जाने का जो फहीम गोलीवाला कैंसर शोलापुर हॉस्पिटल के बाजू से आने जाने का जो ऑफिशियल रास्ता है, उस रास्ते को बनाना और जो वॉल कंपाउंड है, बहुत सी चोरियां हो रही, कई मरतबा वायर चोरी हुई, मोटर चोरी हुई, तो वॉल कंपाउंड भी सेफ्टी के लिए जरूरी है। दो अहम और जरूरी काम भी थे कि वहां के संरक्षण के लिए। तो हमने हमें किशन भाई जादव के मार्फत से नजीब भाई मुल्ला जो थाने के जो कार्यकर्ता हैं, जो वहां के जो नगर सेवक है, उनसे हम दरखास्त कर रहे थे कि भाई तमाम ट्रस्टी और जिम्मेदारान मिलकर, तो उन्होंने हमारी बात की जो है मान रखा और उसका पाठ पुरावा हमारे किशन भाई जादव करे। इसके लिए फिर से जो है हमारे, बल्कि ऐसा लग रहा था कि भाई हम बोले अब इतना हुआ, अब क्या हुएगा क्या, लेकिन हमारे गुमान से ज्यादा, अपेक्षा से ज्यादा लीड लेकर काम करते हुए हमारे जो किशन भाई जादव हैं, इन्होंने जो है
अभी हाल ही में फिर से 50 लाख की निधि उन्होंने मंजूर करा कर ली, जिसमें से 25 लाख रुपए वॉल कंपाउंड और 25 लाख रुपए आने जाने के लिए रोड के लिए जो है मंजूर करा कर लिए। इसके लिए मैं तमाम ही हमारे प्रभाग क्रमांक 22 के जिम्मेदारान, हमारे जैसा कि यहाँ पर हमारे कासिम साहब अड़गी जो जनरल फिरदौस कब्रिस्तान के सेक्रेटरी हैं, और यहाँ पर तैयब अली साहब है, हमारे आसिफ भाई है, शाहजहान भाई है, और दीगर जितने भी जिम्मेदारान हैं, तमाम की जानिब से हम जो है हमारे किशन भाई जादव और उनके जो पैनल के जो नागेश अन्ना है, उन दोनों नगर सेवकों का हम शुक्रिया अदा करते हैं, और साथ में नजीब भाई मुल्ला का भी शुक्रिया अदा करते हैं, और साथ में हमारे अजित पवार साहब जो हमारे राज्य के उप मुख्यमंत्री हैं, उन्होंने हमारे अल्पसंख्यक विभाग के खास तौर पर मुस्लिम समाज की तरफ ध्यान देते हुए इतना निधि उपलब्ध करा कर दे, और आइंदा भी हमारे वार्ड के लिए और शहर के विकास के लिए इसी तरह निधि देते रहेंगे। इसी 2 शब्द पर मैं अपनी बात खत्म करता हूँ। शुक्रिया, जज़ाकल्लाह। सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयींयुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच। विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर। आजच बुकिंग करा। बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07। पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर।